नमस्कार, कसे आहात सगळे? तर मस्त मजेत असाल. आजच्या नवीन व्लॉगमध्ये मी तुमचं खूप सारं स्वागत करते. तर ह्यावर्षी हे 4थं ग्रहण लागणार आहे आणि शेवटचं ग्रहण असणार आहे आणि ह्या महिन्यात नेमके 2 ग्रहण आलेत. आता मागचं जे झालं आपलं 12 तारखेला ते सूर्यग्रहण होतं आणि आता 28 तारखेला म्हणजे ज्या दिवशी रक्षाबंधनही आहे आणि चंद्रग्रहणही आहे या वर्षाचं शेवटचं म्हणजे ग्रहण म्हणा. तर यावर्षीचं हे शेवटचं ग्रहण असणार आहे. तर आता परत जे प्रेग्नंट लेडीज आहेत किंवा जे काही अ, अदर आहेत जे म्हणजे ग्रहण पाळतात, ज्यांच्याकडे कडक नियम पाळले जातात. त्यांना सगळ्यांना आता हा प्रश्न असेल, की काय करावं? की पाळायचं का नाही? मलाही हा प्रश्न पडलेला. मग थोडीशी मम्मीने म्हणजे आपलं जे पंचांग असतं, जे भटजी वगैरे असतात, त्यांना विचारलं, की काय म्हणजे ह्यावर्षी पाळायचं आहे का नाही? ते 12 तारखेचं तर आपल्याकडे दिसणार नव्हतं, मग आपण पाळलं नाही. पण बऱ्याच जणींनी पाळलं पण असेल आणि नेमकं माझं काय झालं, त्या दिवशी ज्या दिवशी ग्रहण होतं, त्या दिवशी तब्येत जरा बिघडली जास्तच. त्यामुळे मला मी ठरवलं होतं, की त्या पिरियडमध्ये टाईममध्ये बाहेर पडायचं नव्हतं मला. 9 वाजता काय तर ग्रहण ते लागणार होतं. पण मला नेमकं दवाखान्यात गेलो मी 8 वाजता, पण यायला मला 10च वाजले. गर्दी भरपूर होती. त्यामुळे ग्रहण मला असंही पाळता आलंच नाही आणि तसंही आपल्या इथे दिसणार नव्हतं, त्यामुळे इतकं काय पाळणं कंपल्सरी नव्हतं. त्याचे काही जे म्हणतात ना, धार्मिक जे काही नियम आहेत, ते आपल्या इथे लागू नव्हतेच. सुतक काळ लागू नव्हताच, त्यामुळे पाळणं काय गरजेचं इतकं नव्हतं. आता तसंच 28 तारखेला रक्षाबंधन आहे आणि हे शेवटचं ग्रहण लागणार आहे, चंद्रग्रहण. तर याचा टाईम आहे सकाळी 6:53 ला हे ग्रहण लागणार आहे आणि 12:32 पर्यंत दुपारीपर्यंत हे ग्रहण असणार आहे. पण हे आपल्या भारतामध्ये दिसणार नाहीये. हे एक लकी गोष्ट आहे आपल्यासाठी. नाहीतर ग्रहण असताना आता खूप सारे नियम पाळायला लागतात. एका ठिकाणी बसून राहणं, न खाणं, ना पिणं, काही काम न करणं आणि कसं रात्र कशी तर निघून जाते. पण दिवसभर काय करणार? रात्र पण नाही निघत, दिवस कसा तरी जाईल. हे दिवसाचं आता आहे. मग तरी 5-5.5 तासाचं हे ग्रहण असणार आहे. मग हे आपल्या भारतामध्ये काही दिसणार नाही. उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, युरोप वगैरे इकडे दिसणार आहे ते ग्रहण आणि तसंही आपल्या इकडे तेव्हा दिवस असणार आहे. त्यामुळे दिसण्याचा प्रश्नच येत नाही. आणि हे चंद्रग्रहण पाळायचीही गरज नाहीये. भरपूर जे काही प्रेग्नंट लेडीज आहेत त्यांना हा प्रश्न असेलच काय करायचं, काय नाही. तर जर तुमच्या इथे जसं मी पहिलाही सांगितलं होतं, जर कडक नियम तुमच्या इथे घरी जर स्ट्रिक्टपणा असेल, की बाबा नाही पाळायलाच हवं, तर तर तुम्ही थोडंफार म्हणजे खाणं-पिणं असं पण नाही, की खाणं-पिणं खाऊच नका. ज्या गोळ्या आहेत त्या टाईमवर खाल्ल्या पाहिजेतच. नाहीतर आजकाल आपलं म्हणतात ना थोडं प्रेग्नन्सीमध्ये एवढं होऊन जातं. गोळ्या वगैरे टाईमवर नाही खाल्ल्या, काही प्रॉब्लेम नको. काही लोकांना बीपी, शुगरचा प्रॉब्लेम असतो प्रेग्नन्सीमध्ये आणि बऱ्याच जणींचं मी तर ऐकलंय शुगरचा तर प्रॉब्लेम भरपूर जणींना मी ऐकलाय, की शुगर डिटेक्ट झाली आहे, तर इन्सुलिन घ्यावं लागतं वगैरे. त्यामुळे तुम्ही तुमच्या गोळ्या चुकवू नका आणि कसं आहे माहिती आहे, जितकं आपण उपाशी राहू ना, तितकं शुगरचा प्रॉब्लेम होऊ शकतो. शुगर शरीरामध्ये वाढू शकते, कमी होऊ शकते. त्यामुळे तुम्ही तुमच्या ज्या काही गोळ्या आहेत, शुगरच्या वगैरे असो किंवा कोणत्याही ज्या प्रेग्नन्सीमध्ये कुणाला रक्ताची कमी असते, HB कमी, प्रोटीन कमी, काही भरपूर सारे प्रॉब्लेम्स प्रेग्नन्सीमध्ये येतात. भरपूर गोष्टींची कमी होते शरीरामध्ये. तर त्यासाठी आपल्याला भरपूर साऱ्या गोळ्या चालू असतात. आता जसं मेनली आता मला तर आयर्न, कॅल्शियम आणि फॉलिक ॲसिड ह्या 2 गोळ्या चालूच आहेत. ह्या गोळ्या ना बऱ्यापैकी म्हणजे कॉमन गोळ्या आहेत. ह्या देतातच आयर्न, कॅल्शियम आणि फॉलिक ॲसिड. पण मध्ये ना म्हणजे मला व्हिटॅमिन सीची गोळी चालू केली होती डॉक्टरांनी 6व्या महिन्यामध्ये. तर मग असं काहीतरी कमी असेल ना, तर काही ना काहीतरी गोळ्या आपल्याला चालू होतातच. मग आता ती तर बंद केली आहे मला. म्हणजे असं झालं होतं, की जे मी तिथे 3 डॉक्टर बसतात ना, तर
त्यावेळी मी दुसऱ्या डॉक्टरांकडे गेले, तर त्यांनी मला ती व्हिटॅमिन सीची गोळी चालू करायला लावली आणि जेव्हा मी मागच्या मंथमध्ये गेलेले दाखवायला परत, तर ते बोलले, "ही गोळीची काही गरज नाहीये, कारण एचबी वगैरे नॉर्मल आहे तुझा." त्यामुळे मग ती परत गोळी बंद केली, असं. तर भरपूर साऱ्या गोष्टींची कमी होते. तर गोळ्या आपल्याला टाईमावर खाणं जास्त गरजेचं आहे. आणि हे जे काही बाकी नियम म्हणतो आपण, तर ते नियम जसं तुमच्या घरचं जसं वातावरण असेल तसं तुम्ही करू शकता. पण तुमच्या गोळ्या ह्या टाईमावर घ्या, जेवण प्रॉपर करा. कारण एक म्हणतात ना, वीकनेस जास्त येऊ शकतो. कारण या पिरियडमध्ये ना भूक म्हणजे गरजेची आहे, जास्त खाणं गरजेचं आहे. तेव्हा शरीरात ताकद राहील, नाही तर मग चक्कर येणं वगैरे असं थोडा त्रास होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या गोळ्या टाईमावर खावा. असंही हे इथे आपल्याला दिसणार नाहीये, त्यामुळं पाळणं गरजेचं अजिबातच नाहीये. तुम्ही नाही पाळलं तरी खूपच चांगलं आहे. तुम्ही तुमच्या बाळाची काळजी जास्त घेणं महत्वाचं आहे. तुमची काळजी घेणं महत्वाचं आहे. जसं मी पण आता ठरवलंय, की त्या दिवशी आता रक्षाबंधन मेन आहे. रक्षाबंधन आहे, तर मग आता ते पण म्हणजे एक-एक म्हणजे प्रत्येकाकडे काही वेगळेच नियम. आता म्हणतात ना ना म्हणजे मी जेव्हा महादेवाच्या मंदिरात गेलेलो, तर मला सांगितलं नाही जायचं मंदिरामध्ये, वडाची पूजा नाही करायची. प्रत्येकाकडे वेगळे नियम आहेत. पण म्हणजे मी मम्मीला विचारलं होतं, तर मम्मी मला म्हटली, "आपल्याकडे काही असं नाही, फक्त वडाची." प्रत्येक गोष्टीला एक म्हणतात ना, एक सायंटिफिक रिझन आहे, की असं का करू नये. वडाची पूजा आपण यासाठी नाही करत, की बाबा उपवास का करायचा नाही, की बाबा म्हणजे चक्कर येऊ शकते आणि वडाला फेरे मारताना ते असं वडाच्या पारंब्या, त्याच्या ज्या मुळं असतात, ते असे पसरलेले असतात. कुठं पाय अडकला, कुठं पडलं, काय झालं, ह्यासाठी फक्त आपण वडाला फेरे नाही घालत. हेच फक्त रिझन आहे. असं काही नाही की करूच नाही. आणि महादेवाची पूजा म्हणतात ना, मंदिरात नाही जायचं, असं तसं. पण काही प्रॉब्लेम काहीच नाही मंदिरात जायला आपल्याला. देव हा देव असतो. असं थोडी कुठे लिहिलेलं नाहीये, की आपण प्रेग्नंट आहे हे थोडी पाप थोडी आहे, की मंदिरात नाही गेलं पाहिजे. असं काहीच नाहीये. म्हणजे ज्याचे त्याचे विचार असतात. मग मी मंदिरात पण गेलो. वटपौर्णिमा केली, फक्त फेरे नाही घातले. काही असतात गोष्टी त्या करायच्या नाही, त्या केल्या नाही. बस इतकंच. नाहीतर प्रत्येकाकडे खरं म्हणजे आता प्रत्येकाच्या घरचे नियम वेगळे. प्रत्येक म्हणजे स्टेट वाईज म्हणा किंवा जसं सिटी बदलली तरी नियम वेगळे असतात. मला भरपूर सारे कमेंट पण आले, की मंदिरात नाही जायचं, आमच्याकडे नाही जात, आमच्याकडे असं नाही करत, आमच्याकडे तसं नाही करत. मग म्हटलं हां, प्रत्येकाचे वेगवेगळे नियम. आता ज्याचे त्याचे जे ते पाळतं. आता आमच्याकडे नाहीये, तर मग मी नाही पाळले, मी केलं सगळं. आणि जितकं आपण म्हणतो ना, जितकं आपण ॲक्टिव्ह आणि पॉझिटिव्ह राहू ह्या पिरियडमध्ये, तितकं आपल्यासाठी आणि बेबीसाठी खूप चांगलं असतं. आणि खरं म्हणतं ॲक्टिव्ह तर राहता येतच नाही, मान्य आहे. पण जितकं राहील ते आपल्यासाठी पुढे डिलिव्हरीसाठी चांगलं असं म्हणतात. आणि त्या दिवशी आता ज्या दिवशी ग्रहण आहे, त्या दिवशी रक्षाबंधनही आहे. मग आता ते जे असं म्हणतात म्हणजे असं सांगितलंय, की रक्षाबंधनचा पण काहीतरी शुभ मुहूर्त काहीतरी 6 वाजल्यापासून 9:30 का 10 वाजेपर्यंत काहीतरी आहे सकाळीच. मग आता ह्या पिरियडमध्ये तर आपल्याला इतकं जमणार पण नाही आणि ग्रहण पण आहे आणि मुहूर्त पण तोच आहे. पण कसं आहे आपल्या इकडे दिसणार नाही, त्यामुळे आपण ते काय पाळण्याची गरज नाहीये. आणि कसं आहे सकाळ-सकाळी इतक्या लोकांना पॉसिबल पण होणार नाही. कधी-कधी कुणाचे भाऊ लांबून येणार असतात. तर इतक्या सॉरी जमणार पण नाही. मग तुम्ही ग्रहण संपल्यानंतर सुद्धा बांधू शकता, काही प्रॉब्लेम नाही. आणि मी तर असं कुणाकडून तर ऐकलं, की प्रेग्नंट लेडीजनी राखी सुद्धा बांधायची नाही. तर असं काहीच नसतं. आता वर्षातून आपला एकदा सण येतो, आपण तो का चुकवावा? आणि भावा-बहिणीच्या नात्याला ह्याचं काहीच प्रेग्नन्सीचं काहीच म्हणजे त्याचं सुतक-बितक असं काही नसतं. मग रक्षाबंधन तर साजरी करावीच. काही नाही प्रेग्नन्सी ही काय म्हणजे ती काही वाईट गोष्ट किंवा असं जगावेगळी काही गोष्ट नाहीये. ही एक नॅचरल गोष्ट आहे, नॉर्मल गोष्ट आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या भावांना राखी बांधू शकता, रक्षाबंधन मस्त साजरं करू शकता. फक्त काळजी घ्या स्वतःची, मस्त सेलिब्रेट करा. वर्षातून आपला एकदा सण येतो, तो आपण
नक्कीच साजरा केला पाहिजे. बघू माझं कसं होतं रक्षाबंधन. अक्षय यावा याची मी खूप म्हणजे वाट बघायलोय, की तो यावा. बाकीच्या तर मी राख्या पाठवलं. दुपारी झोप झाली नाही त्यामुळे झोप यायला लागली. तर हेच होतं आजचं म्हणजे मी तुम्हाला मला जे माहिती आहे ते मी तुमच्याशी शेअर केलं. तर तुमचं काही ओपिनियन असेल तर तुम्ही नक्की माझ्याशी कमेंटमध्ये मला सांगा, की काय म्हणजे तुमच्याकडे कसा नियम आहे? काय आहे? तुम्ही हे अ, ग्रहण पाळणारा आहे का? तुमच्या घरचे काय बोलतात? माझ्या घरचे तर माझी मम्मी म्हणली, "काय पाळायची गरज नाही. फक्त थोडीशी काळजी घे, बाहेर जाऊ नको." पण आता काम असेल तर जावं लागतंच आणि सकाळचं तर कधी-कधी आणायला मला सोडायला जायला लागतं. त्यामुळे मग बघू कसं होतं आणि मला सगळेजण म्हणतात, की गाडी नाही चालवायची प्रेग्नन्सीमध्ये. असंही आता आपण गाडीवर बसतोच मागे, तेच पुढे बसतो. फक्त काळजी इतकीच स्पीड ब्रेकर तर आपण मागे बसल्यावर सुद्धा स्पीड ब्रेकरमध्ये येतोच. फक्त काळजीने मी इतकं फास्ट नाही गाडी चालवत. पूर्ण प्रॉपर काळजी घेऊन मी गाडी चालवते. तुम्ही जे माझ्याबद्दल एक म्हणतात ना कन्सर्न, की एक असं वाटतं ना, की हां, बाबा काही व्हायला नको. तर मी स्वतःची काळजी खूप छान पद्धतीने घेते. तर तुम्ही जे माझ्याबद्दल एक म्हणतात ना काळजी दाखवताय ते मला खूप भारी वाटलं. मी माझी काळजी घेतोय. बघूयात आता म्हणतात ना जे नशिबात आहे ते काही चुकत नाही. आपण काळजी घेऊन प्रॉपर सगळं करतोय मी. बघूयात आता कसे जातात दिवस. तर आता 7th मंथ आहे रनिंग. जसा चालू झालाय ना, तसा बेकार चालू झालाय. म्हणजे म्हणजे त्रास ह्यावेळी भरपूरच व्हायला लागलाय. सांगण्याच्या पलीकडे 5-7 दिवसच झालेत 7वा महिना चालू. पण त्रास भयानक व्हायला लागलाय. नको-नको वाटायला लागलंय. आता तुम्हाला माझा आवाज पण ऑब्झर्व्ह केला असेल. आवाज पण खूप बिघडलाय माझा. पुन्हा तब्येत डाऊन व्हायला लागले. तर बघूयात पुढचे दिवस कसे जातात. मी माझ्या 7व्या महिन्याचा एक व्हिडिओ मी उद्या टाकेन, की नेमकं मला काय त्रास व्हायला लागलाय आणि तुम्हालाही तसं व्हायला लागलंय तर मला नक्की कमेंट करा. तर बस हेच मला तुमच्याशी शेअर करायचं होतं ग्रहणाबद्दल. पाळायची काही गरज नाहीये. तर तुमचं काही वेगळं मत असेल तर नक्की कमेंटमध्ये मला सांगा. काळजी घ्या सगळे. बाय.